आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मस्तपैकी असा छान मोकळा सुटसुटीत रसरशीत आणि तरीही मऊसूत असा पारंपरिक पद्धतीने केला जाणारा नारळी भात बनवतो आहे आणि तो इतका सोपा आहे आणि अगदी जास्त वेळ न लागता पटकन बनणारा आहे। तर चला मस्तपैकी आपण आज नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी काही साहित्य सांगितलेलं आहे, अगदी घरगुती साहित्यामध्येच आपल्याला करायचं आहे। पाहू शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त असं झालेलं आहे, मऊ लुसलुशीत। आणि इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ जरी असला तरी तुम्ही वापरू शकता, अगदी रोजच्या वापरामधला जरी असला ना तरी चालेल। पण इथे बासमती तांदळाचा याच्यासाठी की बासमती तांदळाला एक मस्त असा सुगंध असतो, त्यामुळे काय आहे की आपल्याला दुसरे फ्लेवर टाकायची सुद्धा गरज नाही। चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, हा भात करण्यासाठी मी इथे बासमती तांदळाचा वापर केलेला आहे आणि तो पण मी इथे 1 कप घेतलेला आहे। आणि स्वच्छ असं आपल्याला निवडून घ्यायचा आहे, तो त्यामधला काडी कचरा सगळा काढून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही अगदी रोजच्या तांदळाचा वापर केला तरी चालेल। मी हा 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ। आणि आता आपल्याला हा अर्धा तास असंच बाजूला ठेवून द्यायचा आहे, तोपर्यंत पुढची तयारी करायची आहे। इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे, पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2-3 लवंगा, 2-3 वेलची टाकलेली आहे आणि 4-5 काड्या इथे मी दालचिनीच्या टाकलेल्या आहे। याने आपल्या भाताला खूप सुंदर असा छान मस्त फ्लेवर येतो, एकदम सुगंध येतो। छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता जे आपण तांदूळ भिजत टाकलेले होते ते छान मस्तपैकी पाण्याने निथळून घ्यायचे आहे आणि ते यामध्ये छान टाकून घ्यायचे आहे। आणि तांदूळ देखील आपला मस्त असा भिजलेला आहे। तर इथे तांदूळ आपल्याला एकदम छान मस्त असा हा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे। तर खडे मसाले जे असे टाकलेले असतात ना, तर भाताला खूप सुंदर आणि खूप छान अशी चव येते। तर बघा, एकदम मस्त असा हा मी तांदूळ जो आहे तो परतवून घेत आहे। तांदूळ पण आपल्याला एकदम हलक्या हाताने आपल्याला हा बुडापासून हलवून घ्यायचा आहे। आता पारंपरिक पद्धतीने जर विचार केला ना, तर यामध्ये नारळाचं दूध घालतात, पण सगळ्यांकडेच नारळाचं दूध हे अवेलेबल नसतं, त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर करत आहे आणि हे कोमट पाणीच आहे, जास्त गरम पाणी नाही। तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला होता, त्याच्यासाठी इथे मी 1.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्ही जसं तांदळाला तुमचं जसं पाणी वापरतात तुम्ही त्या पद्धतीने पाणी वापरलं तरी चालणार आहे, कारण आपण हा मी अर्धा तास भिजत घातल्यामुळे मला इथे अगदी तसं पाहिलं तर आपल्याला तांदूळ जेवढं आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यावं लागतं। पण मी इथे आधीच तांदूळ अर्धा तास भिजत घातलेला होता, त्यामुळे मी इथं 1.5 पटच पाणी घेतलेलं आहे। आणि यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ घातलं तर त्या पदार्थाची लज्जत वाढतेच, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ घालायचं। बघा, आता हे छान व्यवस्थित असं मी हलवून घेतलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला हा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे। बघा, 10 ते 12 मिनिटानंतर आपला हा भात एकदम मस्त असा मोकळा सुटसुटीत शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि पाण्याचं प्रमाण पण अगदी बरोबर झालेलं आहे, एकदम मोकळा सुटसुटीत आहे। तर मग आता इथे मी गॅस बंद करून मी एका चाळणीवर हा उपसून घेणार आहे आणि आपल्याला हा गार करून घ्यायचा आहे। तर जवळपास आपला हा जो तांदूळ आहे, हा जो भात आहे, हा 75 ते 80% हा शिजवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला हा चाळणीमध्ये मी उपसून ठेवलेला आहे आणि हा छान व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे, तोपर्यंत पुढची तयारी करूया। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे मोठी, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। आणि तूप छान मस्त असं वितळलं की त्यामध्ये पुन्हा मी दालचिनी घातलेली आहे, त्याच्यानंतर लवंग घातलेले आहे आणि त्यानंतर मी वेलची देखील फोडून घातलेली आहे। ती छान मस्त अशी खमंग परतवून घ्यायची आहे आपल्याला। आणि त्यानंतर मी यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, जसे काजू घातलेले आहे, त्यानंतर मी बदाम घातलेले आहे आणि थोडी चारोळी पण घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देखील इथे ड्रायफ्रूट्स घातले तरी चालणार आहे। आणि ही व्यवस्थित आणि छान मस्त अशी परतवून घ्यायची आहे। बघा, एकदम मस्त अगदी मिनिटभर परतवून झालेले आहे। आणि त्यामध्ये आता जो 1 वाटी इथे मी ओल्या नारळाचा किस आहे तो घेतलेला आहे। नारळ फोडून मी त्याची काळी जी पाट आहे ती काढून घेतलेली आहे, म्हणजे आपल्या भाताला एकदम सुंदर छान असा कलर येतो। आणि त्यानंतर मी बारीक तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे। तुम्ही अगदी हा नारळ खवून घेतला तरी चालणार आहे। आणि आता तुपामध्ये हा जो नारळाचा किस आहे तर तो एकदम छान मस्त असा परतवून घ्यायचा आहे। यामध्ये जो ओलसरपणा आहे
तो पूर्ण निघून जाईपर्यंत, अगदी मोकळा सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हा नारळाचा जो किस आहे तो छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता एकदम छान असा परतून झालेला आहे. तर मी 1 वाटी इथे कोल्हापुरी गूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही गूळ घेतला तरी चालेल, फक्त चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही आहे. आणि तो मी आता यामध्ये टाकून घेत आहे. तुम्ही जसं तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता गुळाचं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखरेचा देखील वापर केला तरी चालणार आहे. तर बघा, आणि आता मस्त आपल्याला हे छान गूळ देखील आपल्याला हे नारळामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता थोडंच अगदी 2-3 मिनटानंतर नारळाला छान अगदी पाणी सुटणार आहे गुळाचं आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला एकदम मस्त असं छान परतवून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये आधी गूळ टाकला नंतर किंवा खोबऱ्याचं किस टाकला तरी चालणार आहे, पण मी तसं न करता आधी खोबऱ्याचा किस परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गूळ टाकलेला आहे. आता छान मस्तपैकी गुळाला पण पाणी सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण जो भात शिजवून ठेवलेला होता तो यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे. आता गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण यामध्ये हा पूर्ण तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हे जे तांदळाचे शीत आहे ना हे मोडत नाही. आता या ठिकाणी जर तुम्हाला केशरच्या काड्या जर टाकायच्या असेल तर टाकू शकता, किंवा जिलेबीचा कलर जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी अगदी चिमूटभर टाकणार आहे. तुम्हाला जो कलर आवडत आहे तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे. तर गुळाचा जो कलर आहे त्याने आपला जो हा नारळी भात आहे हा अगदी सुंदर दिसणार आहे, सुंदर बनणार आहे आणि आपल्या ह्या नारळी भाताला अगदी चव खूप छान येणार आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने अगदी बुडापासून हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून अगदी 5 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे स्लो गॅसवर. बघा किती सुंदर पण कलर आलेला आहे त्याला आणि एकदम छान असा वाफला गेलेला आहे, एकदम मोकळा सुटसुटीत पण झालेला आहे. बघा एकदम मस्त छान झालेला आहे. आणि यामध्ये आपण आधीच ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहे. तुम्हाला जर अजून वरतून घालायचे असेल तरी तुम्ही घालू शकता. तर बघा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहिला आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण भात पण अगदी खूप छान झालेला आहे. सगळ्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा पण भात हा असाच छान होईल. तर तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर एकदा तुम्ही हा नारळी भात नक्की करून बघा. खूप सुंदर, खूप अगदी रसरशीत, मऊ, लुसलुशीत असं झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. याआधी पण मी नारळी भाताचा रेसिपी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याला देखील छान असा मस्त प्रतिसाद मिळालेला होता. बघा, तर एकदा नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.